सिंधुदुर्ग शिक्षण विभाग प्राथमिक यांच्या वतीनं सन 2024-25 या वर्षातील बालकला क्रीडा व ज्ञानिमी होणार महोत्सव दिनांक 11 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी या कालावधीमध्ये संपन्न होणार आहे। आणि या आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असणारे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, आमचे मार्गदर्शक आदरणीय अनिल पाटील साहेब, वित्त व मुख्य लेखा व वित्त अधिकारी आदरणीय राजेश्री पाटील मॅडम, व्यासपीठावर उपस्थित असणारे शाळा व्यवस्थापन कमिटीचे सर्व सदस्य, माझे सर्व गट शिक्षणाधिकारी, उपस्थित सर्व पालक, या स्पर्धेमध्ये सहभागी होणारे सर्व विद्यार्थी मित्र, त्यांचे मार्गदर्शक शिक्षक बंधू भगिनी आणि उपस्थित सर्व पत्रकार आणि छायाचित्रकार, या सर्वांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। नवीन शैक्षणिक धोरण 2020मध्ये जे अपेक्षित आहे की विद्यार्थ्यांचा फक्त बौद्धिक विकास अपेक्षित नाही, तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास अपेक्षित आहे। आणि त्याला अनुसरून शासनाने विविध आयोग समित्या नेमल्या आणि आपलं भारत सरकारचे प्रत्येक मूल, शाळेत शिकणारे प्रत्येक मूल भारत सरकारला आणि आपल्या महाराष्ट्र शासनाला देखील वाटतं की ते बलवान झालं पाहिजे, समृद्ध झालं पाहिजे, आपल्या पायावरती स्वावलंबनानं उभं राहिलं पाहिजे आणि आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे। आणि त्यासाठी विविध उपक्रमांचं आयोजन केलं जातं। आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने शैक्षणिक गुणवत्ता वाढ विकास कार्यक्रमाअंतर्गत 1998-99 सालापासून विद्यार्थ्यांच्या सुप्त क्रीडा, कला, अभिनय आणि बौद्धिकतेचा विकास करण्यासाठी ही ज्ञानिमी होणार आणि क्रीडा स्पर्धेचं आयोजन सुरू केलेलं आहे। आणि त्या अंतर्गतच आज आपला या 3 दिवसाच्या कार्यक्रमाचं आपण आयोजन करतोय। खरं तर निरोगी तन निरोगी मन यशस्वी जीवन म्हटलं जातं। फक्त बौद्धिक आणि पुस्तकी क्रीडा या आपल्या समाजाला अपेक्षित नाही आहे, तर ते विद्यार्थ्याचं शरीर निरोगी राहिलं पाहिजे। शरीर निरोगी राहिलं तर मन निरोगी राहील आणि तरच तो आपल्या जीवनामध्ये यशस्वी होईल। आणि आपल्या 3 दिवसाचा कार्यक्रम साहेब जर बघितला तर विद्यार्थ्यांच्या या कलागुणांना वाव देणारा हा कार्यक्रम आहे। विद्यार्थ्यांची शारीरिक क्षमता किती पद्धतीने विकसित केली जाते आणि विद्यार्थ्यांच्या कलागुण किती प्रकारचे असू शकतात याचं या कार्यक्रमामध्ये, या स्पर्धेमध्ये नियोजन केलेलं आहे। मी गेल्या वर्षी नवीन शिक्षणाधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर मला या समूह गान आणि समूह नृत्याचा कार्यक्रम बघण्याचा मला योग आला आणि भाग्य मिळालं। खरं तर कोकणची भूमी ही साहित्यिकांची आणि कलाकारांची भूमी मानली जाते आणि ते मला त्याचा अनुभव गेल्या वर्षीपासून येतोय, शाळा भेटीला देखील येतोय। आणि असं निवडक जे विद्यार्थी आहेत त्यांच्या तालुका स्तरावरती स्पर्धा आपण 2 डिसेंबरपासून घेतोय आणि डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्यामध्ये तालुका स्तरावरच्या, अगदी केंद्र स्तरापासून तालुका स्तरावरच्या स्पर्धा संपन्न होऊन आज आपण जिल्हा स्तरावरच्या स्पर्धा घेतोय। फ्रेम्स ऑफ माइंड नावाचे एक पुस्तक लिहिलंय हार्वर्ड गार्डनरने 1983ला, ते अमेरिकेमध्ये प्रसिद्ध झालंय आणि त्याच्यामध्ये त्यानं बुद्धिमत्तेचे 8 प्रकार सांगितलेले आहेत आणि 8 प्रकारातला आत्ता 2 प्रकार या 3 दिवसामध्ये इथं आपण सादर करतो। त्याच्यामध्ये शारीरिक बुद्धिमत्ता आणि सांगीतिक बुद्धिमत्ता या 2 बुद्धिमत्तेचा कला आविष्कार खऱ्या अर्थाने इथं संपन्न होतोय। मी जास्त वेळ लावणार नाही। या स्पर्धेमध्ये 2 गट सहभागी आहेत। एक म्हणजे इयत्ता 1ली ते 5वी 11 वर्षापर्यंतचा वयोगट आहे इयत्तांचा आणि दुसरा 6वी ते 8वी इयत्तांचा आणि त्याच्यामध्ये 11 ते 14 वयोगटातील विद्यार्थी सहभागी झालेले आहेत। याशिवाय या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे आपले 8 तालुके आहेत आणि 8 तालुक्यांना विविध प्रकारचे रंग आपण निश्चित केलेले आहेत। म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यानं त्याच्या ड्रेसवरचा कलर बघितला की आपल्याला समजेल की हा या तालुक्याचं प्रतिनिधित्व करतोय। खूप छान स्पर्धेचं नियोजन केलेलं आहे। आता जिल्हाभरातून जे विद्यार्थी इथं येत आहेत त्यांचं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतो। आणि आदरणीय अनिल पाटील साहेब, खरं तर बिझी शेड्यूल असताना देखील शिक्षण विभागाचा कार्यक्रम आहे म्हटल्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांना आणि मार्गदर्शक शिक्षकांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्यासाठी ते इथं उपस्थित आहेत। त्यांचं मी शिक्षण विभागाच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो आणि साहेबांना आणखीन देखील विनंती करतो की उद्या आणि परवा देखील आपण प्रत्येक दिवसाच्या सकाळच्या स्पर्धा सुरू करतो आणि संध्याकाळी त्याचं बक्षीस वितरण करतोय। आपण दोघांनी सीओ साहेब पण येतील
कॅपू मॅडमना आणि आम्हाला आपल्याला देखील विनंती करतो की जसं आपल्याला वेळ मिळेल तसं देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये, दुपारच्या सायंकाळच्या सत्रामध्ये आलात तर आणखीन आमच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल. आपण पुन्हा एकदा आपलं मी मनपूर्वक आभार मानतो. कॅपू मॅडमचं देखील शिक्षण विभागाला विशेष असं सहकार्य लाभतं आणि त्यांना खरं तर खेळावरती त्यांचं पूर्ण म्हणजे प्रिय आहे तो एक भाग खेळाविषयक. त्यांनी देखील आवर्जून इथं या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली, त्याबद्दल त्यांना देखील धन्यवाद देतो. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना धन्यवाद देतो. विद्यार्थी मित्र जे सहभागी होणार आहेत त्या विद्यार्थी मित्रांना या स्पर्धेसाठी मी शुभेच्छा देतो आणि जे पंच नेमलेले आहेत त्यांनी अतिशय काटेकोरपणे या स्पर्धेचं परीक्षण करावं अशा प्रकारच्या त्यांना शुभेच्छा देतो, सूचना वजा त्यांना शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा मी वेळ न लावता आदरणीय कलेक्टर साहेबांना पुढच्या कार्यक्रमासाठी जायचं आहे, त्याबद्दल मी वेळ न घेता मी इथंच थांबतो. सर्वांना शुभेच्छा.